2026 हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना कसे असणार? 2026 मध्ये कन्या राशीच्या लाईफमध्ये त्यांच्या मॅरेजमध्ये वादळ येणार आहे. हो का? तर त्यांच्या लाईफमध्ये काय होतंय ना, 7th हाऊसमध्ये त्यांचा शनी बसला आहे. तर त्यांच्या स्पाऊसची तब्येत खराब होऊ शकते. त्यांचे ना डिवोर्सचे चान्सेस बनू शकतात. ओ. त्यांना असं ना मनमुटाव जास्त होऊ शकतो. भांडणं होतील. त्यांना असं वाटेल की यार काय चालू आहे लाईफमध्ये. भांडणं होण्याचे भरपूर चान्सेस होतील. काही ना काहीतरी मनमुटाव जरूर राहील. छोट्या छोट्या ना गोष्टीमुळे ना मनमुटाव राहील. छोट्या गोष्टींना ते भांडणं करतील. मिसअंडरस्टँडिंग जास्त वाढेल की मी काय म्हणतेय तर समोरचा पार्टनर समजून नाही घेणार आणि ते जे म्हणतंय तो मी समजून नाही घेणार. अशा प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि यांच्या करिअरमध्ये जर जॉबसाठी बघत असाल तर हे वर्ष चांगलं आहे. बट बिझनेस पार्टनरशिपमध्ये बिझनेसमध्ये हे वर्ष खूप खराब आहे. यांना बिझनेसमध्ये चांगले रिझल्ट बघायला नाही मिळत. यांचे जे काम आहेत ते अटकायला लागतील. त्यांना काय होईल ना, त्यांचं काम स्लो चालायला लागेल. त्यांची कोणती डील होणार होती, क्रॅक होणार होती, लास्ट मोमेंटला काहीतरी चेंजेस व्हायला लागतील. अडचणी येणार. अडचणी येतात. फायनान्शियली त्यांची खूप परेशानी होईल. इव्हन त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत ना, ते पण नीट काम नाही करणार. त्याच्यामध्ये पण त्यांना अजून परेशानी होईल की अरे काय होते नेमकं. त्याच्यामुळे पण ते थोडेसे स्ट्रेसमध्ये राहतील. फायनान्शियली हे इयर चांगलं राहणार नाही. त्यांना प्रॉब्लेम्स बरेचसे बघायला मिळतील. बट जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर राहू तुमच्या 6व्या घरामध्ये बसला आहे. तर तुमचे दुश्मन टिकणार नाही. तुम्ही जॉब म्हणा, बिझनेस म्हणा, तुमचे जे अपोनंट आहेत ठीक आहे, तुमच्या समोर नाही टिकणार. तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळते. राहू म्हणतात ना 6व्या घरामध्ये चांगले रिझल्ट मिळतो. तुम्ही जुगाडू बनताल. तुम्हाला अशा डोक्यामध्ये अशा आयडिया येतील ना, त्या टाइमला तुम्ही तुमचं काम निपटवायचं बघताल. जॉबमध्ये असाल तर जॉबसाठी बेस्ट राहील. तुमची फॉरेन ट्रॅव्हल होण्याचे पॉसिबिलिटीज आहेत. फॉरेन अपॉर्च्युनिटीज मिळतील. इव्हन तुम्ही स्पिरिच्युअलिटीला पण फॉलो करताल. तुम्हाला असं वाटेल की तुमचा इंटरेस्ट जास्त वाढेल. की जेव्हा 12th हाऊसमध्ये केतू येतो ना, तर नोईंगली अननोईंगली तुम्ही स्पिरिच्युअलिटी ते ना टुवर्ड्स ना अट्रॅक्ट होतात. अध्यात्माकडे वळणं. तर तुम्हाला असं वाटेल की मला आता मन करतंय. अचानकच तुम्हाला मनात येईल आणि तुम्ही चालू करताय. इव्हन असे स्पिरिच्युअल प्लेसेसवरती पण ट्रॅव्हल करतात, व्हिजिट करतात. तुमचं मन करेल की चला इकडे जाऊन येऊया, पहाडांवरती जाऊन येऊया, असं तुमचं मन करेल. तर जॉबसाठी चांगलं राहणार आहे. तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील.